वाव! काय अप्रतिम बनली ही भाजी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट बटाट्याची थोडीशी कमी सारची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी बघू शकता तुम्ही एक कांदा चिरून घेतलाय, मी टोमॅटो चिरून घेतला, लसूण असं मी क्रश करून घेतलं मिक्सर मध्ये आणि फोडणी दिली मी याला तेल टाकून. हे तळून घेतलंय कांदा, टमाटा, लसूण, जिरं मोहरी टाकून. आता हे मी चटणी बनवली ही याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि असं पेस्ट बनवून घेतलंय. चटणी, अर्धा चमचा मसाला, हळद आणि असं मिक्स करून असं बनवून घेतलंय पेस्ट. आता आपण हे तळलं गेलं. आता याच्यात आपण ही चटणी टाकणार आहे अशी. तर आपण छान तळून घेऊ तेल सुटेल तोपर्यंत. एकदम झटपट बनवून जाणार ही भाजी 10-15 मिनिटात. तर मी ते पाण्यात त्याच्यासाठी टाकून ठेवलं ते चटणी वगैरे, म्हणजे असं तळताना जळत नाही ते आणि रंग पण छान येतो त्याला. गॅस मंद करून द्यायचं त्याला. एका व्यक्तीसाठी बनवते मी भाजी फक्त. तुम्ही त्यानुसार प्रमाण वाढवून घ्यायचं. जेवढी भाजी बनवायची, जेवढ्या लोकांना बनवायची त्यानुसार. थोडं झाकण ठेवून द्यायचं याला. बघू शकता मैत्रिणींनो, छान तेल सेपरेट झालेलं आहे. मसाला छान मऊ झालेला आहे. एक मिनिट झाकण ठेवलं होतं मी फक्त. त्याच्यात बटाटे टाकून द्यायचे, कोथिंबीर टाकून द्यायची. बटाटे थोडेसे तेलात फ्राय करून घेतले आधी तरी चालतं, आणखी छान चव लागते भाजीला. थोडं मीठ आणि तेलामध्ये त्यांना थोडस फ्राय करून घ्यायचे 2-3 मिनिटं आणि मग या मसाल्यात टाकायचे त्यांना आणि मग पाणी सोडायचं. या पद्धतीने आणखी टेस्ट वाढते त्याची. तरी आपण याला झाकण ठेवून देऊ म्हणजे तशी टेस्ट येऊन जाईल. थोडेसे फ्राय झाल्यासारखे होऊन जातील ते अशा पद्धतीने सुद्धा. थोडं मीठ टाकून द्यायचं. थोडं अजून अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं. पाणी गरम करायला ठेवलंय आपण त्या साईडला. पाणी टाकून देऊ आपण.
तुम्हाला जास्त सार पाहिजे असेल तसं पाणी टाकायचं तुम्ही. पुरेसं मीठ टाकून द्यायचं. मंद आच करून द्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटात होईल ते आता. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी छान झालेली आहे, व्यवस्थित शिजून गेलेली आहे. अशा पद्धतीने तयार झाली ती भाजी. अप्रतिम दिसते.